प्रिय श्रोत्यांनो, आजचा आपला नामाची महिमा शृंखलेचा 17वा उपाख्यान आहे नामरूपातून प्राप्त होणारी अनुभूती, जो अत्यंत खोल विषय आहे. जेव्हा आपण नाम आणि रूप ह्या दोन शब्दांचा विचार करतो तेव्हा ते आपल्याला दोन वेगळे मार्ग वाटतात, पण अध्यात्माच्या गूढ संसारात हे दोन्ही एकच असतात. नाम म्हणजे त्या परमसत्तेचा नाद, तर रूप म्हणजे तेचं दर्शन. जसं दीपाच्या ज्योतीत उष्णता दडलेली असते तसं नामात रूप सामावलेलं असतं. नाम उच्चारलं की त्या रूपाचं स्मरण जागृत होतं. म्हणूनच संत म्हणतात, नामस्मरणे सगळी रूपे प्रकटती. जेव्हा आपण राम म्हणतो तेव्हा फक्त एक शब्द नाही उच्चारत, तर त्या नावामागे असलेली दया, करुणा, प्रेम आणि शक्ती जागृत करतो. नाम हा स्वर आहे, रूप हा भाव आहे, आणि जेव्हा स्वर भावाशी एकरूप होतो तेव्हा अनुभूती घडते. ही अनुभूती शब्दांच्या पलीकडची असते. ती हृदयाच्या गाभाऱ्यातून फुलते, ती शांततेत बोलते, ती भक्तीतून अनुभवली जाते. एका क्षणी आपण नाम घेतो, विठ्ठल विठ्ठल, आणि दुसऱ्याच क्षणी अंतर्मनात पंढरपूर उजळून निघतं. त्या नादात विठोबाचं रूप उभं राहतं, काळा, मृदू, हात कटीवर ठेवलेला, डोळ्यांत ममतेचा सागर. हा दृश्यरूप अनुभव आपल्या डोळ्यांनी नाही तर भावनेच्या दृष्टीनं पाहिला जातो. यालाच संतांनी नामरूपाची अनुभूती म्हटलं आहे. नाम घेताना जेव्हा मन एकाग्र होतं तेव्हा विचारांची गर्दी विरघळते. त्या नामाच्या नादात मनाची लय विलीन होते आणि त्या क्षणी आपण स्वतःचं अस्तित्व विसरतो. केवळ ती दिव्य उपस्थिती उरते. हीच ती अनुभूती जिथं भक्त आणि भगवंत एकरूप होतात. तुकोबाराय म्हणतात, नाम घेता विसरे देहभान, स्फुरे अंतरी श्रीहरी नाम. हा विसर म्हणजे विस्मृती नव्हे तर अद्वैताची अनुभूती आहे, जिथं मी आणि तो यांच्यातील अंतर संपतं आणि नामरूप एका चेतनेत विलीन होतात. रूपाशिवाय नाम कोरडं असतं आणि नामाशिवाय रूप निर्जीव. पण जेव्हा नामरूपाचं मिलन होतं तेव्हा भक्तीचा दिवा प्रज्वलित होतो. ह्या अनुभूतीला शब्दात बांधता येत नाही, ती फक्त अनुभवता येते. जशी सुवास जाणवतो पण दिसत नाही, तशी नामरूपाची अनुभूती अंतर्मनात दरवळते. प्रत्येकाचा अनुभव वेगळा. ह्या कुणाला नाम घेताना डोळ्यातून अश्रू येतात, कुणाला शांतीचा झरा वाहतो, तर कुणाला देव समोर उभा असल्याचा भास होतो. ही अनुभूती म्हणजे भक्तीचा शिखरबिंदू आहे, जिथं नाम नुसतं उच्चारलं जात नाही तर त्या नामाचं रूप आपल्या आतच प्रकटतं. म्हणून संत सांगतात, नाम घेत राहा, रूप प्रकटेलच. कारण नाम हे साधन आहे आणि रूप ही प्राप्ती. जो खऱ्या भावाने नाम घेतो त्याला रूप आपोआप भेटतं, आणि ज्याला रूपाचं दर्शन झालं त्याचं जीवनच परिवर्तन होतं. शेवटी हे लक्षात ठेवा, नाम आणि रूप हे दोन्ही एका दिव्य प्रेमाची दोन रूपं आहेत. नामाचा जप म्हणजेच रूपाची भेट. नामातच तो आहे, रूपातच त्याचं नाम आहे. जेव्हा ही अनुभूती हृदयात फुलते तेव्हा भक्ताचं जगणच भगवंताचं साक्षात्कार बनतं. ओम शांतीः शांतीः शांतीः.